गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघता बघता श्रावण महिना संपत आलेला आहे आणि उद्या आहे शेवटचा श्रावण सोमवार। तर बघा, आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की उद्याची शुभमुहूर्त कोणती आहे। त्यानंतर बेलपानाचा एक असा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी बेलपानाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे। त्यानंतर 21 जवसांचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। अशी छान छोटी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। उद्या सेवा काय करायची आहे। अगदी तुमच्याकडनं जर मागच्या 3 श्रावण सोमवारी पूजा झाली नसेल, काही कारणास्तव तुमची झाली नसेल पूजा, तुम्ही उद्या कोणकोणत्या सेवा कराव्यात अशी प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत ऐकावा। आणि हो, अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। तर बघा, उद्या आहे शेवटचा श्रावण सोमवार आणि उद्याची शुभमुहूर्त आहे जवस। आता नेहमीसारखी आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे। आता महादेवाची पूजा काय करायची, कशी करायची प्रत्येकालाच माहिती आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार ती पूजा करत असतो। पूजा कशीही केली, कितीही साधी करा, किती छान करा, पण शेवटी भाव श्रद्धा महत्त्वाचा आहे, पवित्र मन महत्त्वाचं आहे, तुम्ही किती निर्मळ मनाने ती पूजा करत आहात हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपली नेहमीची पूजा झाल्याच्या नंतर आपण जेव्हा महादेवाला शिवमुठ अर्पण करतो तेव्हा उद्या आपल्याला करायचे आहे जवसाची शिवमुठ अर्पण। आता जवसाची शिवमुठ अर्पण केल्याने काय होतं तर दीर्घकाळ चालणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात। दीर्घकाळ चालणाऱ्या अडचणी म्हणजे काय, तर एखादं काम आहे आपलं जे खूप दिवसापासून अडकून आहे, त्याचा काही मार्ग निघत नाही, तर ते काम आपलं त्या कामाविषयी जे मार्ग आहे ते सुटायला लागतात, म्हणजे आपल्या अडीअडचणी आहेत त्या दूर व्हायला लागतात। म्हणून आपल्याला उद्या महादेवाला जवसाची शिवमुठ अर्पण करायची आहे। आता शिवमुठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला माहिती आहे। जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही सरळ ओम नमः शिवाय, जसं बेलपान वाहताना आपण ओम नमः शिवाय म्हणतो तसं तुम्ही शिवमुठ अर्पण करताना देखील ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता। नंतर ती शिवमुठ आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी एक तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा मग ती शिवमुठ तुम्ही एखाद्या झाडासमोर ते जे वाहिलेले जे जवस आहे तुम्ही एखाद्या झाडाजवळ जाऊन ते टाकू शकता। तर बघा, आता हे झालं जवसाबद्दल। आता मी तुम्हाला सांगणार आहे एक महादेवाला आपल्याला अशी गोष्ट अर्पण करायची आहे, ती म्हणजे उसाचा रस। आता सायंकाळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार तेव्हा आवर्जून महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करा, म्हणजे महादेवाला उसाचा रस अर्पण करायचा आहे। उसाचा रस महादेवाला खूप आवडतो, खूप प्रभावी अशी सेवा आहे। उसाचा रस अर्पण केल्याने काय होतं तर जे सांसारिक सुख जे आहे ते लाभत असतं, म्हणजे संसारामध्ये ज्या पण काही आपल्या अडीअडचणी आहेत, घरातले जे काही कलह आहेत, मतभेद आहेत, ह्या सगळ्या अडचणी दूर व्हायला मदत होते। हळूहळू ही सगळे संकट आपली दूर होत असतात। म्हणून महादेवाला श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी उसाचा रस अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे। तुमच्याकडनं 3 सोमवारी सेवा झाली नसेल तर उद्याच्या सोमवारी तुम्ही ही सेवा नक्की करावी। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 21 जवस आपल्या हातात घ्यायचे आहे, उजव्या हातात 21 जवस उजव्या हातात घेऊन आपल्याला त्याच्यावरती लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र म्हणायचा आहे, जो म्हणजे कमलात्मक मंत्र। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसदम प्रसदम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे आणि ते 21 जवस आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे। ही सेवा तुम्हाला घरच्या घरीच करायची आहे। याला मंदिरात जाण्यासाठी काहीही, म्हणजे मंदिरात जाऊन ही सेवा करायची नाही आहे तुम्हाला। उसाचा रस तुम्ही मात्र मंदिरात जाऊन अर्पण करा किंवा तुम्हाला जमलं तुम्ही घरीसुद्धा अर्पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर ह्या 21 जवसाचा उपाय तुम्हाला घरच्या घरीच करायचा आहे। अतिशय प्रभावी अशी सेवा आहे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी। आता बघा, आपल्याला असं असतं ना नेहमी की महिनाभरामध्ये आपल्याकडे पैसा येतो, पण पैसा जेव्हा एका मार्गाने येतो तेव्हा त्याला जाण्याचे सुद्धा 17 मार्ग असतात। त्यामुळे ती जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा महत्त्वाचा उपाय आहे, जो श्रावण सोमवारी केला जातो। तर तुम्ही उद्या श्रावण सोमवारी हा देखील उपाय करू शकता। त्यानंतर एक बेलपानाचा असा उपाय आहे की तुम्ही जेव्हा सायंकाळी म्हणा सकाळी जेव्हा तुम्ही उद्या मंदिरात जाणार आहात तेव्हा महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला बेलपान घ्यायचं आहे। बेलपान हे चांगलं, म्हणजे असं फाटलेलं चिरलेलं नको, चांगलं बेलपान घ्या। ते महादेवाच्या पिंडीवरती 108 वेळा
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मंत्राचं नामस्मरण करत जप करत तो बेलपान महादेवाला वाहिलेलं जे बेलपान आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा देवघरात ठेवा किंवा वॉलेटमध्ये ठेवा. त्याने काय होणार आहे तर याने काय होईल तर तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सुटतील. जसे मी सांगितलं की प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील, आपल्याकडे जास्तीत जास्त अजून लक्ष्मीमध्ये भर होईल. आणि हा उपाय जो आहे हा सांसारिक सुखासाठी देखील केला जातो. आणि हे जे बेलपान आहे ते वर्षभर आपल्यावरती जे संकट येणार असतात त्या संकटातनं आपल्याला मार्ग मिळत असतो. त्यानंतर खचून न जाता आपण धीराने संकटासाठी उभं राहत असतो आणि ज्या पण काही आपल्या अडीअडचणी आहे त्या नक्कीच दूर व्हायला मदत होते. म्हणून हे बेलपान आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा देवघरात ठेवायचं आहे. पुढच्या वर्षी श्रावण महिन्यातच श्रावण सोमवारीच हे बेलपान आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये विसर्जित करायचं आहे आणि परत नवीन उपाय करून नवीन बेलपान आपल्याला परत आपल्याजवळ ठेवायचं आहे. अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे. तर बघा, अशा ह्या 2-3 सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता आणखी सांगते की सेवा काय करायची होती. जसं की ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण करा. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम याचं तुम्ही संध्याकाळी 11 वेळा, 7 वेळा, 5 वेळा पठण करा. रुद्राभिषेक कोणी केला नसेल तर रुद्राभिषेक करा. त्यानंतर महादेवाची 108 नावं घेऊन तुम्ही बेलपान अर्पण करू शकता. अशा भरपूर सेवा आहे ज्या आपण उद्याच्या सोमवारी करू शकतो. शेवटचा श्रावण सोमवार आहे. अजिबात सेवेचा आळस करू नका. खरं सांगते, सेवा केली की असं नाही आहे की लगेच तुम्हाला मेवा मिळेल त्याचा, लगेच तुम्हाला तूप खाल्याने रूप येतं का, तर नाही. सेवा करत राहा. श्रद्धेने भावनेने तुम्ही सेवा करत राहा. एक ना एक दिवस त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की भेटणार. म्हणून आवडली असेल, माहिती असेल, नक्की त्याचे असेल लोकांपर्यंत शेअर करा. आणि जो मी बेलपानाचा परत 21 दिवसांचा जो उपाय सांगितलेला आहे तो नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. चला तर मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.